तुम्ही लोक काय करताय, पूर्ण व्हिडिओ बघत नाही, नीट मी काय बोलतो ते ऐकत नाही, डायरेक्ट कमेंटद्वारे जज करताय. पुन्हा पूर्ण व्हिडिओ बघा, मी त्यात काय बोलतोय हे समजा आणि त्याच्यानंतर तुम्ही कमेंट करा. मी जिथं चुकतोय तिथं तुम्ही मला म्हटलं ना, दादा तुझं हे चुकतंय, तर ते मला लगेच मी मान्य करतो, हां मी चुकलो, आणि त्यामुळं मी ती चूक पुन्हा करत नाही किंवा ती चूक सुधारण्याचा देखील प्रयत्न करत असतो. तर कालच्या व्हिडिओला जे काय मी बोलत होतो ते कोणी नीट ऐकलं नाही ना, नीट त्याच्यावरती मी काय बोलतो याच्यावरती विचार केला नाही. डायरेक्ट तू चुकीचा मला नावं ठेवण्यात आली. मी त्या व्हिडिओत मी काय म्हणत होतो, आता तुम्ही पण एक विचार करा. मी असं नाही बोलायला त्यांनी आमच्या घरी आले नव्हते, त्यांनी मी असं नाही म्हणत की त्यांनी आमच्या घरी आलेत गप्पा गिळायला. लगेच लोकांनी तिथं मला अशा कमेंट केल्या की लगेच तू त्यांचं काढायला काय, असं बोलायला काय की गप्पा गिळायला आले म्हणून. फक्त स्मिता केताईनं माझी आणि बेबी फनताईनं पूर्ण जरा व्हिडिओ नीट बघितलाय आणि त्यांनी दोघींनाच कमेंट व्यवस्थित केल्यात. म्हणजे मी म्हणत नाही की त्यांनी माझ्या बाजूनं कमेंट केल्या म्हणून व्यवस्थित केल्या, असं मी म्हणत नाही. त्यांनी व्हिडिओ नीट बघितलाय, त्यावरती मी काय बोलतोय हा विचार करून मग पुन्हा कमेंट केली आहे त्यांनी. वैशाली शाहताईंवरती तर माझं एवढं जीव आहे ना अजून, ते तसंच असणार आहे, नाही म्हणत नाही मी. पण मला त्यांची कमेंट बघून वाईट वाटलं, दुसऱ्यांचं काय वाटलं नाही. मला असा प्रश्न पडला जीवाला, वैशाली शाहताई माझे रोज व्हिडिओ बघते, आज वर्ष तर होऊन गेलं असेल, तेव्हापासून माझे रोज व्हिडिओ बघते आणि त्यांना माझा एवढा स्वभाव समजून नाही आला, मला काय म्हणायचं तेवढं नाही समजलं, यामुळं मला लय वाईट वाटलं. मी काय म्हणत होतो की आपल्या त्रिशाचा बड्डे होता बरोबर 10 एप्रिलला. मग मी त्यांना खूप फोन केले बरं काय की बड्डेला या. त्यांनी दिवसभर म्हणलं आम्ही येतो, 6पर्यंत पण बोलले की आम्ही येतो. मग 7-7:30पर्यंत वाट पाहिलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना कॉल केला, म्हटलं मामा काय झालं, कुठवर आलात तुम्ही. तर त्यांनी सरळ म्हटले की नाही आम्हाला नाही यायला जमत, घरातली कामं चालू आहेत आणि घरात आमच्या कोबा करायला चालू आहे. रात्रीचं मिस्त्री कुठं आला असेल काय कोबा करायला, हे तुम्ही एक विचार करा. माझी एवढीच इच्छा होती की बाबा त्यांनी पण यावं. आता सगळे मला म्हणतात तू का बरं त्यांच्यावरच हे करतो, त्यांच्यावर काय म्हणून राग करतो, त्यांच्या यावंच असं तुला का वाटतं. कुणीतरी आहेत ना, त्यांची पोरगी दिली आहे ना, घरात छोटे मोठे भांडणं झाले की पटमन घ्यायला कसे येतात. मग एक सुखात पण सहभागी व्हा, दुःखात पण सहभागी व्हा, एवढीच माझी इच्छा. त्यांनी यावं आणि बाबा बड्डे वगैरे येऊन एक काय त्यांनी घेऊन यावं असं पण आपली अपेक्षा नाही. त्यांनी आले असते, आमच्यात मिसळले असते, बाबा त्रिशाचा वाढदिवस साजरा केला असता, जेवण वगैरे केले असते, झोपले असते किंवा जेवण वगैरे करून परत गेले असते. लय लांब नाही, त्यांनी माझ्यापासून त्यांच्यापर्यंत जायला बाईकवर फक्त 20 मिनटं लागतात. 20 मिनटात तिथं गाडी जाते, एवढ्या जवळ अंतरावरती आहेत त्यांनी. 10 किलोमीटरच्या आसपास असतील. मग एवढ्या जवळ असून त्या दिवशी नाही आले. आणि मग दुसऱ्या दिवशी 11 एप्रिलला पूजाच्या दुसऱ्या बहिणीचं हे होतं बकऱ्याचं कार्यक्रम, तर तिथं मात्र सगळे आले. मग मला वाईट वाटणार नाही का की बाबा का हे नातवंड नाहीत का, ही पोरगी नाही का, हा जावई नाही का, हा विचार माझ्या मनाला नाही येणार. म्हणजे मी जावई नाही का, ती पोरगी नाही का, आमची पोरं त्यांचे नातवंड नाहीत का, हेच मला सांगायचं होतं की त्यांनी आमच्यापर्यंत पण यायचं होतं असं. आता लगेच काहींनी कमेंट केली की का बरं त्यांनी यायला पाहिजे, तू तरी कुठं तिच्या बहिणीच्या पोराच्या बड्डेला गेला. तिच्या बहिणीचा विषयच नाही, विषय कोणाचा आहे, तिच्या आईवडिलांचा. तिच्या आईवडिलांना सगळ्या पोरी समानच असतील ना. तर त्यांना तर नाहीतच हे मला पण माहिती आहे, पहिल्यापासूनच माहिती आहे. त्यांनी किती पोरीचं काळजी करतात आणि जावयाची नातवंडाची, हे आम्हाला पहिल्यापासूनच ठाऊक आहे. ज्या वेळेस त्यांनी तो माझ्या लेकरांसमोर पेढा खाल्ला होता आणि त्यावेळेस माझी लेकरं त्यांच्या तोंडाकडं बघत होती ना, त्यावेळेसच मला माहिती आहे आज तुम्ही तुमच्यासमोर कोणातेही अनोळखी लेकरं का असताना लहान उभारलेत आणि तुम्ही काही खाताय,
तर त्यांनी जर तुमच्या तोंडाकडं पाहिलं तर तो खाताना एक घास तरी तुम्ही त्या लेकराला देतच असताल. ज्याला पण कोणाला हृदय असेल ना, काळीज आहे ना, त्याच्यात कुठं तर प्रेम असेल ना त्यांच्या हृदयात, त्यांनी कोणाचीही अनोळखी लेकरं दिसू द्या त्याला देतच असतील. आता कालची गोष्ट आहे, मी बाईकवर येत होतो आणि एक समोर येरमाळ्याला जत्रा होती ना, जत्रा आहे ना, सध्या चालू आहे ना, तर तिकडं असे गाड्यामध्ये लोक प्रवास करत होते. त्यात एक छोटं बाळ होतं, आपल्या त्रिशाच्या एवढं असेल. तर त्यानं स्माईल करत होता माझ्याकडे बघून. तर मी पण उगाच स्माईल केलं. तर त्यानं असं करायला लागला. ते पाठीमागे असे लोंबकळण बसलेले असतात बघा, तिथं त्या बाळाला हवेशीर घेतलेलं होतं. तर त्यानं मला असं करायचा, मी पण त्याला असं करायचा, असं त्या करायचं. एवढं बाळ खुश व्हायचं ते की बस. ते काय माझ्या ओळखीचं होतं नाही. कोणतंही अनोळखी बाळ असू द्या, त्यांना आपण खाताना एक तरी घास जर त्यांना आपल्याकडं बघत असेल तर आपण त्यांना देतो म्हणजे देतो. ते कोणाचंही लेकरू असो. मग इथं तर त्यांच्या पोटच्या पोरीचेच लेकरं होते, तेव्हा त्यांनी नाही दिलं. ते तेव्हाच आम्हाला माहीत आहे की बाबा किती काय आहे त्यांचं ते. आणि मी कुठं म्हटलंय पूजाला की लग्नाला जायचं नाही. उलट ती मागच्या वेळेस चिडली ना, आम्ही बस्त्याला गेल्यानंतर. मी बोललो लग्न काही 17 होत नसते, एकदाच होत असते. राग रुसवा फुगवा असलं काय आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. जायचं लग्नात, मस्तपैकी अक्षता टाकायचा, सगळं व्यवस्थित करून परत यायचं. उलट मी तिला समजवलं आहे, लग्नाचा सवालच नाही. कालच्या व्हिडिओत तुम्ही नीट बघितलंय, नीट ऐकलंय. माझ्या तोंडून तुम्ही तो डबल पण व्हिडिओ बघू शकता. एकदा जरी तोंडातनं निघाला असेल की बाबा मी लग्नाला जाणार नाही, तू पण लग्नाला जायचीच नाही, तर मला तुम्ही चप्पल काढून मारा. मी तिला काय बोललो की तुझ्या आईवडिलांना तुझ्याकडे यायला वेळ नाही आणि तू बरी निघाली त्यांच्या कामात मदत करू लागायला. लग्न आहे 5 मेला, आत्ताच पाठवायची का तिला तिकडं? टाईम आहे का नाही? मग ती त्यांच्या घरातली साफसफाई करू लागायला पाठवायला. आत्ताच तिला बाबा मी देणार तिकडं पाठवून, आणि आम्ही इथं काय 4-5 जीव असंच राहावं काय? 4-5 जीवानं हाल म्हणजे आमच्या हातानं करून खायचं. पूर्ण ते शेळ्या आहेत आमच्याकडं, काही बकऱ्या आहेत, म्हैस आहे, ते कोणाच्या जीवावरती सोडून जायचं पूर्ण. मग मला इथं राहावं लागणार बरोबर, त्या बघण्यासाठी आणि तिला पाठवण्यासाठी. आणि पोरं मला सोडून जात नाहीत ना. पोरांना माझी एवढी सवय आहे की त्यांचं जीव माझ्यावरती खूप आहे. ते मला सोडून राहत नाही. तिथं गेले की रडतात पुन्हा डायरेक्ट त्यांनी, पप्पाकडे चल म्हणून. मग मी तिकडं पण जाऊ शकत नाही आणि इकडं पण राहू शकत नाही, असं होणार. मग तीच जर नाही गेली तर काय बिघडायलंय हे म्हणायचं होतं मला. लग्नाला आढावा कसा आणेल बरं मी काय एवढा मूर्ख आहे का? मी एक शिकलेला माणूस आहे, मला पण थोडंफार ज्ञान आहे का नाही? तिला लग्नाला, तिच्या भावाच्या लग्नाला जायला मी कशा बरं आडवेल? उलट मी पण जाईलच की. तो पण माझा तरी कोणीतरी लागत असेल का नाही बरं? आज तिची बहीण माझ्याजवळ आहे, मग माझा कुणीतरी आहेच का नाही तो? मग त्याच्या लग्नाला मी का बरं नाही जाणार बरं? त्यानं काय मला काही कधी उलटं बोललंय, माझ्याशी भांडलाय म्हणून मी त्याच्या लग्नात जायला रुसवा करेल? आणि हे दुसरी गोष्ट, खूप जणांनी, ती लक्ष्मी आहे बरोबर आहे, मान्य आहे. घरातली महिला जे असते बाई, ती आपल्या घरातली लक्ष्मीच असते आणि तिच्याच हातात असते लक्ष्मी कशी नांदवायची. तिनं जर शांत राहिली तर आपलं घर सुखात चालतंच. याचा अर्थ असा नाही की गड्यानं पण उठून काटे घेऊन मारत बसा तेव्हा लक्ष्मी, ती आपली बाई शांतच राहील, असं पण नाही म्हणत मी. लक्ष्मी आहे मान्य आहे. मी काय बोललो, माझा हा मोबाईल लक्ष्मी आहे, मी तुला नाही देणार. उगं मजाकमध्ये परत नाही. माझा तो मोबाईल लक्ष्मी तर आहेच म्हणा, ते नाही म्हणत मी. तर मी तिला काय बोललो की तुला मोबाईल देईल मी, पण बॅलन्स नाही टाकणार. तिला बॅलन्स तरी कशाला हवा आहे? माझ्याकडं नंबर आहे त्या सिमचा, मी फोन लावेल. त्याच्या आईवडिलांना तो नंबर यावर फोनवरून देणारच की आम्ही. मग त्यांनी त्या नंबरवरती करतीलच. पण तिला फोनमध्ये बोलायला कधीच मी अडवत नाही. किती भांडणं होऊ द्या, काय होऊ द्या, तिकडनं फोन आला की मी फोन तिच्या हातात घेऊन देतो नेऊन असा. मग ती उचलते, बोलते. आणि समजा मी बाहेर कुठं असलो, फोन आला तर मी तो फोन रिसीव करतच नव्हतो. ज्यावेळेस मी परत घरी यायचो, पूजाकडे द्यायचो, हे बघ तुझ्या आईचा फोन आला किंवा बापाचा, धर बोल. मग ती बोलायची. मग आता मला सांगा, महिन्याला याचा एक रिचार्ज, त्याचा एक रिचार्ज, 600 रुपये. आम्ही एक गरीब कुटुंबातली माणसं, परवडत्यात?
नाही. मग त्यामुळं तिला मी काय म्हणत होतो की मोबाईल घे, पण मी यामध्ये रिचार्ज वगैरे काही टाकणार नाही. जर समज तू सगळ्यांनी म्हटलं की आम्ही तुला सपोर्ट करतो, काढ तुझी पण आय डी, तर तुझी एक आय डी काढून देईल म्हटलं. तू असे बनवत जा म्हटलं तुझं ते स्वयंपाक वगैरे करतानाचे व्हिडिओ, म्हणजे आपले असतात ना रेसिपीजचे व्हिडिओज किंवा काही ब्लॉगिंगचे व्हिडिओज, ती काही तुला बनवायचं असेल तर बनव. मी अपलोड करताना दोन्ही याचा हॉटस्पॉट त्याला कनेक्ट करेल आणि व्हिडिओ त्यावरून अपलोड करून देईल. यात काय चुकलं माझं? मला एवढ्या कमेंट आल्या काल, सगळे मला ते नावच ठेवत होते. म्हणा सगळ्यांनी ठेवू द्या, मला काही ते जे ओळखीचे आहेत ना त्यांनी पण ठेवलं ना, त्यामुळं वाईट वाटलं. आता वैशाली शहाताईंचं माझी अशी ती एक ताई आहे की माझ्यासोबत कंप्लीट 1-1.5 वर्षापासून जॉईन आहे. रोज व्हिडिओ बघते, रोज कमेंट करते. तिनं मला फक्त समजून घ्यायला पाहिजे होतं की माझा दादा कसा आहे. माझ्या दादाचा स्वभाव असा नाही. माझा दादा जो बोलतोय त्याची पण कुठं तर त्याला एक वाटतंयच ना की खरं यांनी पण यायला पाहिजे होतं, यांनी आल्या असते. म्हणजे एक इच्छा असते ना की आपल्या माणसं आपलीच आहेत ना ते, मग असं परक्यासारखं का वागायचं? म्हणजे एका पोरीकडे जायचं, एका पोरीकडे नाही जायचं का? तुम्ही सांगा. एका पोरीकडं जायचं, दुसऱ्या पोरीकडं जायचं नाही, असं का? बरं असं पण नाही त्याने आमच्या घरी येतात तेव्हा आम्ही त्यांचा मान सन्मान करत नाही किंवा त्यांच्याशी भांडणं करत बसतो, असं पण नाही.